नमस्कार. आज आपण आता 27 तारखेला येऊ घातलेल्या फेब्रुवारीच्या जो मराठी भाषा गौरव दिन आहे त्यानिमित्ताने काही बोलणार आहोत. मुळामध्ये विशेषत्वाने जे आज बोलणार आहोत ते असं आहे की आपल्या भाषांचं भवितव्य काय, विशेषतः मराठी भाषेचं जे काही भवितव्य आहे ते काय फक्त साहित्यापुरती असते का भाषा? तिचं भवितव्य म्हणजे काय याची आपण चर्चाच करत नाही. आपण भाषेचे सगळे दिवस म्हणजे आपल्याला 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिवस आहे की मराठी भाषा गौरव दिन आहे की मराठी भाषा दिन आहे की मातृभाषा दिन आहे की काय आहे नेमकं, याबद्दल सुद्धा आपण फार बेसावतपणे कोणत्याही दिवसाला काही म्हणून आपण आपलं साजरं करणे या हेतूने फक्त साजरं करत असतो. 27 फेब्रुवारीला अनेक जण अजूनही मराठी राजभाषा दिन म्हणतात. मराठी 27 फेब्रुवारी कुठून आलं, का आलं, कशासाठी आलं, केव्हा सुरुवात झाली त्याची 27 फेब्रुवारीची? याच फेब्रुवारी महिन्यामध्ये 21 फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिन येतो. तो आपण साजरा करतो का, पाळतो का? का? त्याला कारण असं आहे की मातृभाषा दिनाचा अर्थ जगातल्या सगळ्या मातृभाषांचं संरक्षण करण्यासाठी हा युनेस्कोनी 1999 पासून सुरू केलेला एक अतिशय महत्त्वाचा, सगळ्या जगातल्या मातृभाषांचं रक्षण, संरक्षण, जतन, संवर्धन व्हायला पाहिजे. याचा अर्थ जगाच्या भाषिक बहुविधतेचं संरक्षण व्हायला पाहिजे. यासाठी युनेस्को सगळ्या राष्ट्रांना, आपल्या सदस्य राष्ट्रांना तो पाळायला सांगत असते. का नाही करत आपण? कारण आपल्याला बहुविधता नको आहे का? संपवायची आहे का आपल्याला भाषेची, निसर्गातली सगळी बहुविधता? आणि आपण म्हणू तेच, आपलाच तेवढा रंग, आपलाच तेवढा पक्ष, आपलाच तेवढा विचार, आपलीच तेवढी विचारसरणी, आपण म्हणू तेच आणि एवढंच जग ठेवायचं आहे का आपल्याला? म्हणून आपण हे दिवस पाळत नाही. बरं, आपण आपल्या भाषेचा गौरव दिनसुद्धा याला मराठी राजभाषा दिन का म्हणतो? किती बेसावध असतो आपण आपल्या भाषेबद्दल. व मराठी राजभाषा दिन हा महाराष्ट्र राज्य ज्या दिवशी स्थापन झालं 1 मे 1960, त्या दिवशी जो दिवस आहे त्याला मराठी राजभाषा दिन म्हटलं जातं. मुळामध्ये हा कामगार दिन होता. त्याच दिवशी हे राज्य स्थापन झाल्यामुळे आधी कामगार दिन जो काही होता त्याचं विस्मरण करायला तो फार कामी आला. म्हणजे कामगारांचंच विस्मरण करायला 1 मे हा दिवस कामी आला. मग आपण तो महाराष्ट्र दिन, मराठी राजभाषा दिन म्हणून पाळायला लागलो. हळूहळू आपण तेही विसरून गेलो. म्हणजे काय, लक्षात काय ठेवतो आपण नेमकं? आणि हा जो मराठी राजभाषा दिन मे महिन्यामध्ये शाळा महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे सरकारने नंतर तो जानेवारी महिन्यामध्ये एक भाषा पंधरवडा 15 दिवस साजराच करायचा, फक्त गांभीर्याने काहीच करायचं नाही म्हणून तो जानेवारी महिन्यात करायला घेतला. त्याचा परिणाम असा झाला की 1 मेच्या दिवशी आपण राजभाषा दिन असतो हे विसरत गेलो आणि तो आपल्या विस्मरणात गेला. 1 मे हा मराठी राजभाषा दिन, 21 फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन. 27 फेब्रुवारी कुठून आला? 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज जयंती आहे. ही मराठीतलं जे दुसरं ज्ञानपीठ कुसुमाग्रजांना मिळालं आणि मराठीतले सर्वाधिक अधिक काळ लेखन करणारे, सर्व वाङ्मय प्रकारांमध्ये लेखन करणारे अशा कुसुमाग्रजांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1999 पासून महाराष्ट्र शासनाने कुसुमाग्रज जयंती हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून ज्या कवीच्या नावाने एका ताऱ्याला सुद्धा ज्याचं नाव दिलं गेलं, त्या मराठी कवीचा, त्या मराठी नाटककाराचा, त्या मराठी विद्वत्तेचा, प्रतिभेचा गौरव करण्यासाठी म्हणून, म्हणजे मराठीचा गौरव करण्यासाठी म्हणून 1999 पासून हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून पाळायचं ठरवलं. मग त्याला राजभाषा दिन का म्हणतो आपण? आपल्या सोयीने आपण कोणत्याही दिवसाला काही म्हणतो, कारण आपल्याला सगळे दिवस सारखेच साजरे करायचे असतात. भाषा पंधरवड्यामध्ये आपण काय करतो? भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने आपण साहित्याचाच पंधरवडा करतो. कवी संमेलनं, कथाकथनं, अभिवाचनं,
त्याच त्या लोकांची, त्याच त्या लेखकांची, तेच ते पुण्या मुंबईतलेच काही लोक घेऊन तिथल्या तिथेच सरकार काही करतं. साहित्याच्या पलीकडे सरकतच नाही आपला भाषा व्यवहार. म्हणजे आपण भाषा पंधरवड्यातही तेच करणार. आपण राजभाषा दिनाच्या निमित्तानेही केवळ साहित्य केंद्रित करणार, राजभाषेवर काहीच बोलणार नाही. आपण मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सुद्धा केवळ साहित्य केंद्रित, कवी संमेलनं, अभिवाचनं, तेच ते लोक, तेच ते कवी, तेच ते लेखक, त्याच त्या कविता, याच्यावरच पुन्हा लक्ष केंद्रित करणार. याच्या पलीकडे आपण सरकणारच नाही. मग भाषेचा आपण काय करतो? भाषेचा गौरव म्हणजे काय? भाषेबद्दलची चर्चा म्हणजे फक्त साहित्याबद्दलची चर्चा असते का? भाषा ही त्या संपूर्ण भाषिक समाजाची एक मोठं संचित असतं, परंपरा असते, संस्कृती असते, आणि ती त्याच्या विकासाची, त्या प्रत्येकाच्या विकासाची, उन्नतीची, रोजगाराची अशी ती व्हायला हवी असते. तिच्यामध्ये त्या संधी असतात की नाही, नसतात तर का नसतात, या सगळ्यांच्या चर्चा या दिवसांच्या निमित्ताने व्हायला हव्या असतात. त्या टाळण्यासाठी आपण फक्त टाळ्या वाजवण्याचे, व्यासपीठावरती मिरवण्याचे, मंत्र्यांच्या सोबत आणि राजकारण्यांच्या सोबत आपले फोटो काढून घेण्याचे असे सोहळे साजरे करतो. गाणे बजावणे, करमणूक प्रधान सादरीकरणं, याच्या पलीकडे गांभीर्याने काय करतो आपण? मराठी भाषेचा गौरव करतो म्हणजे काय करतो हे विचारायचं नाही का आपण? कोणीच कोणाला, आपण आपल्याला, आपण सरकारला. आम्ही कालच सरकारला एक पत्र लिहिलं आहे, त्याची आज बातमी पण आलेली आहे सकाळमध्ये, की मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने तरी तुम्ही भाषा केंद्रीय कार्यक्रम कराल की नाही? भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने तुम्ही त्याला म्हणता भाषेचा पंधरवडा आणि करता सगळं साहित्याचं काम. तोंडी लावायला आमच्यासारखे लोक जेव्हा बोलतात तेव्हा एखादा कुठला तरी बोलीवरचा परिसंवाद, त्यातही विदर्भातल्या बोली सुटलेल्या असतात, त्याची आम्ही आठवण करून दिल्यावरती वेळेवरती तुम्ही फक्त ते आणता. किती उदासीन आहोत आपण मराठीबद्दल, मराठीच्या वेगवेगळ्या विभागांबद्दल, त्यातल्या भाषेच्या रूपांबद्दल, संस्कृतीबद्दल काही आपल्याला घेणं देणंच काम उरलेलं नाही आहे. आणि आपण दुर्लक्ष करतो या सगळ्या गोष्टींकडे, फार लाईटली घेतो आपण, खूपच सहजपणे कॅज्युअली घेतो या सगळ्या गोष्टी. कुठे गेलं जीवनातलं गांभीर्य आपलं? सगळं नुसताच चौचालपणा चालतो आपला. काय करतो काय आपण नेमकं? कार्यक्रम करतो म्हणजे काय करतो? सादरीकरण करत्याच्या पलीकडे काय करतो? सूत्रसंचालनं, अभिवाचनं, कवी संमेलनं, कथाकथनं, त्याच त्या पुस्तकांवरच्या पुन्हा त्याच त्या चर्चा, नेमकं काय करतो आपण? काही नवीन मराठीमध्ये आलेलं जे काही वेगळ्या विषयांवरचं साहित्य तर काही असेल त्याच्यावर किती चर्चा घडवतो आपण? कोणत्या विषयांवरच्या? ते भाषेतलं आहे ना, जे काही लिहिलं गेलं आहे ते, त्याच्याकडे का लक्ष नसतं आपलं? म्हणजे भाषेच्या गौरवाच्या आपण गोष्टी करतो. हा कशाचा आत्मगौरव? फक्त स्वतःचाच गौरव प्रत्येक वेळेला, त्याच त्या लोकांचा, त्याच त्या व्यासपीठांवरती 30 संमेलनं, पारितोषिकं, पुरस्कार वितरण म्हणजे गौरव करणं आहे का भाषेचा? हे बंद केलं तरी चालेल काही वर्ष. इतका त्याचा अतिरेक झाला आहे आता. रोज आपण जर पाहिलं ना व्हॉट्सअपवरती, तर कोणी ना कोणी कोणाला तरी कुठली ना कुठली एक मोठी यादी पुरस्कारांची जाहीर करत असतं. याने गौरव नाही होत भाषेचा, अतिरेक होतो आहे नको त्या गोष्टींचा. गांभीर्य हरवतं आहे सगळं भाषा व्यवहारातलं, वाङ्मय व्यवहारातलं. गुणवत्ता, दर्जा हिचा ऱ्हास होतो आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित होत नाही आहे. समीक्षा होतच नाही, मूल्यमापन होतच नाही, मूल्यांकन होतच नाही, आत्मपरीक्षण होतच नाही, आत्मटीका होतच नाही, आणि लोकांनी केलेली टीका सहन करण्याची वृत्ती वाढतच नाही. म्हणजे करतो काय आहे भाषेचा आपण नेमकं? आपलं आणि भाषेचं नातं काय आहे? आपलं समाजाचं आणि भाषेचं नातं काय आहे? भाषिक राज्याचं आणि भाषेचं नातं काय आहे? याची तपासणी कोण करणार? केव्हा करणार? आम्ही मुख्यमंत्र्यांना, मराठी भाषा मंत्र्यांना जे काल पत्र लिहिलं त्यात हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत की याच्यावर कधी लक्ष केंद्रित करणार तुम्ही? तुमचं शासन, तुमचं प्रशासन, तुमचे अधिकारी, की फक्त इव्हेंटच करणार तुम्ही प्रत्येक गोष्टीचे? तुमचे शासनही इव्हेंट करणार, प्रशासनही इव्हेंट करणार, अधिकारीही फक्त इव्हेंटच करणार, आणि आपण फक्त ते इव्हेंट जे आहे ते मॅनेज करणं म्हणजे भाषेचा गौरव करणं, अशी जी व्याख्या बिंबवतो आहे पुढच्या पिढीवरती, तिच्यापर्यंत मराठी भाषेचं सगळं संचित परंपरा, संस्कृती, तिचा गौरव, त्याचे वेगवेगळे भाग कोण पोचवणार? हे प्रश्न आम्ही शासनाच्या समोर काल उपस्थित केलेले आहे एका पत्राद्वारे, ज्याची सरकारने आज खूप छान बातमी दिली आहे. केवळ साहित्य, मी वारंवार सांगतोय की साहित्य, मी नाही, भाषा विज्ञान सांगतोय, भाषा अभ्यासक सांगतायत की साहित्य हा भाषेचा फक्त 10 ते 15% व्यवहार आहे.
साहित्यिक रूप, वाङ्मयीन रूप हे भाषेचं केवळ एक रूप आहे, एकमेव नाही. तेच आदर्श रूप आहे असं नाही आहे. तेच सर्वश्रेष्ठ रूप आहे, तेच प्रमाण, तेच शुद्ध आणि तेच अप्रतिम आणि बाकी सगळं दुय्यम, नगण्य आणि संपवून टाकण्यासारखी रूप भाषेची. हा जो समज होतो आहे ना साहित्य केंद्री भाषिक रूपाच्या अतिरेकामुळे, तेच ते बिंबवल्यामुळे, हा जरा आधी दूर केला पाहिजे. कारण त्यात भाषेची हानी होते आहे, साहित्याची पण होते आहे. कारण साहित्यामध्ये भाषिक जाण भान हे विस्तारतच नाही ना. भाषिक बहुविधतेचं सुद्धा दर्शन घडतच नाही साहित्यात सुद्धा. मग त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणे, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने स्वतंत्रपणे, म्हणजे कुसुमाग्रज जयंती ही असल्यामुळे मी त्याच्यावर सोमवारच्या आपल्या विषयामध्ये पुन्हा स्वतंत्रपणे बोलणार असल्यामुळे आज मी कुसुमाग्रजांवर बोलत नाही आहे. आज मी, आणि हा दिवस महाराष्ट्र शासनाने फक्त कुसुमाग्रजांच्या वाङ्मयाच्या पुरता मर्यादित केलेला नाही. तो मराठी भाषा गौरव दिन आहे. मराठी भाषेचा जर गौरव करायचा तर आधी मराठी भाषा म्हणजे काय. आपण किती विषय असे आहेत की ज्याला आपण हातच घालत नाही. आपण या निमित्ताने ही चर्चा घडवतो का कधी की आपण भाषा शिकवतच नाही ना. का शिकवत नाही. आपण फक्त साहित्यच का शिकवतो. भाषा शिक्षणच देत नाही, भाषा वैज्ञानिक शिक्षणच देत नाही, शास्त्रीयदृष्ट्या भाषा शिकवलीच जात नाही. शिकवली जातं ते भाषेच्या नावावर फक्त साहित्य. अगदी बालपणापासून तो उच्च पदवीपर्यंत सुद्धा आपण साहित्य शिकवतो. साहित्य शिकवणारे आणि शिकणारे यांचा भाषेशी किती संबंध आहे. भाषेच्या किती रूपांबद्दल ते बोलतात, भाषेच्या कोणकोणत्या आयामांबद्दल ते बोलतात. भाषेच्या संबंधामध्ये बोलण्यासाठी उदाहरणार्थ काही विषय मांडतो मी, याच्यावर कधी चर्चा अभिजात दर्जा, अभिजात दर्जा, अभिजात दर्जा 10 वर्ष आपण म्हणतो आहे. नुसतंच त्याच्यावर राजकारण चालू आहे, समित्यावर समित्या नेमणं चालू आहे. आत्ता एक नवीन समिती नेमलेली आहे. म्हणजे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मंत्री आणि जनप्रतिनिधी हे सगळे मिळून जो अभिजात दर्जा नाही आणू शकले, जो पाठपुरावा नाही करू शकले, तो आम्ही 4 लोक करणार आहोत असं गृहीत धरून एक समिती पुन्हा नेमलेली आहे. करावा, आणावा. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की अभिजात भाषा म्हणजे काय हे लोकांना समजावून सांगितलं आहे कधी. आपण कधी पोचलं आहे का त्यांच्यापर्यंत. तिचे निकष काय आहेत, त्याचा अभिजात दर्जा का प्राप्त होतो भाषेला, कशामुळे प्राप्त होतो, काय काय त्याच्यात असलं म्हणजे ती अभिजात होते. आणि अभिजात म्हणजे काय, ती काय फक्त मूठभर उच्चवर्णीयांची, उच्च वर्गाची, उच्च जातींची असते का. अभिजातता म्हणजे काय हेच तर आपण समजावून सांगत नाही या लोकांना. त्याबद्दल जे प्रचंड गैरसमज आहेत की अभिजातता म्हणजे फक्त काहीतरी मूठभर लोकांचं भाषेचं रूप म्हणजे अभिजात रूप, म्हणजे अभिजात साहित्य. हे कोण दूर करेल गैरसमज. याच्यासाठी काही कार्यक्रम नकोत, याच्यासाठी चर्चा नको, परिसंवाद नको, व्याख्यानं नकोत, मांडणी नको, काहीच नको. आपल्याला काय हवं, काय आहे आपल्याला. तिची अभिजात भाषेची वैशिष्ट्य काय असतात आणि मराठीची अभिजात वैशिष्ट्य म्हणजे काय असतं. मराठी भाषा कुठून आली, कशी वाढली, तिच्यात काय काय आहे, कोणत्या कोणत्या भाषेतले शब्द आले, कसे कसे आले, कोणत्या कोणत्या काळामध्ये तिचा का आणि कसा विकास झाला, हा इतिहास कोण सांगेल. हा काही साहित्यातून सांगितला जात नाही, साहित्याच्या अध्यापनातून, अध्ययनातून. हा कोण कोणाला सांगेल. हा काय इतिहास आपल्याला मृतवत करायचा, मरू द्यायचा आणि उत्खननात कधीतरी सापडला तर वर आणायचा आहे का. ही मराठी कुठल्या पद्धतीची भाषा आहे. क्रिओल आहे, पिजिन आहे, रजिस्टर आहे, व्हेरायटी आहे, डायलेक्ट आहे, आयडियोलॉग आहे, काय आहे. काय भाषा आहे म्हणजे काय आहे. ही महाराष्ट्रीय आहे, ही अपभ्रष्ट आहे, ही प्राकृत आहे, हिच काय नेमकं आणि तिचा एकमेकांशी संबंध काय आहे. त्यांचं तुलनात्मक अध्ययन, विवेचन, मांडणी लोकांपर्यंत कोण पोचवेल. हे दिवस त्याच्यासाठी आहेत ना. मराठी भाषेचा हा सगळा, हे सगळे जे काही आयाम आहेत, हा सगळा गौरव जो तिला प्राप्त झालेला आहे. मराठीच्या बोली किती आहेत, किती लोकांना माहिती आहेत. आपल्याला आपल्या स्वतःच्या बोली आपल्याला माहिती नाही आहेत. त्या बोलीचं आणि प्रमाण भाषेचं नातं काय असतं, ते किती व्यस्त असतं, ते किती आवश्यक असतं, किती प्रमाणात अनावश्यक असतं. त्याचं प्रमाण रूपाचं महत्त्व अकारण का वाढवलं जातं. त्याची समाजशास्त्रीय, राज्यशास्त्रीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक कारणं असतात. ही सगळी कळल्याशिवाय आपल्याला त्या प्रमाण भाषेचं महत्त्व कळणार नाही, बोलीभाषांचं महत्त्व कळणार नाही. त्या टिकवण्यासाठी आपण काय करतो याच्यावर कधी झडझडून चर्चा करतो आपण. भाषा दिनाच्या दिवशी भाषेच्या गौरवाच्या निमित्ताने. बोली या गौरव नाही आहेत भाषेचा, बोलींनी दिलेला आहे गौरव सगळा मराठीला. बोलीतून आलेला आहे, प्राकृतातून आलेली आहे मराठी भाषा.
आणि भाषाशुद्धी म्हणजे काय याच्यावरही बोललं पाहिजे ना. कोणाच्या अंगाने भाषाशुद्धी, कुठल्या अंगाने भाषाशुद्धी, भाषेची लिपी म्हणजे काय, ही लिपी ही अशीच का आहे. लोकांना तर काना मात्रा वेलांट्या असलेली लिपी नको आहे, इथपर्यंत आलेली आहे परिस्थिती. कंटाळा येतो ती लिहिण्याचा. रोमन लिपी पाहिजे लोकांना मराठीसाठी का. या प्रश्नांवरती कोण लक्ष केंद्रित करेल. परभाषिकांचा जो काही मराठीचा संपर्क आहे त्याच्यावर कोण बोलेल. अमराठी भाषिक मराठी बोलत नाही हा राजकीय जो काही प्रचार आहे, त्यांना मराठी बोलण्यासाठी आपण नेमकं काय करतोय. त्यांनी मराठी बोलावं म्हणून, मराठी बोलायला उद्युक्त व्हावं म्हणून, मराठीचा स्वीकार करायला याच्यावर काही चर्चा या निमित्ताने का नाही. अमराठी भाषिकसुद्धा जो मराठीचा गौरव करतात त्याच्यावरती किती लक्ष केंद्रित करतो आपण. मराठीमधलं अर्थ परिवर्तन, ध्वनी परिवर्तन, मराठीची वेगवेगळी रूपं, मराठी भाषेवर इतर भाषांचं जे काही, ज्याला आपण अतिक्रमण हा शब्द वापरतो, भाषेवर कधी कोणाचं अतिक्रमण नसतं. भाषेची नैसर्गिक प्रक्रिया आहे की ती सगळ्यांपासून सगळं घेतच विकसित होत असते. प्रत्येकच भाषा, कोणतीच भाषा अशी पूर्णपणे सोळी नसते, पूर्णपणे वेगळी कोणापासून नसते. परंतु आणि वेगवेगळ्या ज्ञानक्षेत्रामध्ये मराठीची काय स्थिती आहे, का नाही बोलत आपण याच्यावरती. अभियांत्रिकीमध्ये काय आहे, आर्किटेक्टमध्ये काय आहे, वैद्यकीमध्ये काय आहे, तंत्रज्ञानामध्ये काय आहे, किती मराठी वापरतो आपण. त्या आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानामध्ये मराठी जी येत नाही आहे याच्याबद्दल कधी बोलणार आहोत आपण. केव्हा विचार वाढणार कशी आहे मराठी, येणार कुठून आहेत नवीन शब्द, आधुनिक शब्द कुठून येणार आहे. जोपर्यंत त्या नवनवीन ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानामध्ये मराठीचा अध्यापनामध्ये वापर होणार नाही, गौरव वाढणार कसा आहे मराठीचा आपोआप. केवळ विशिष्ट काळामध्ये करून ठेवलेलं वाङ्मय म्हणजे गौरव नसतो. त्या गौरवात सतत भर घालत राहावी लागते. त्याचं नुसतं जतन संवर्धन म्हणजे पूजा करायची नसते गौरवाची, ती उपयोगात यायला पाहिजे ना तो गौरव आपल्या. नाही तर काय, त्या गौरवाचं स्मारक थोडी करायचं आहे भाषेचं नुसतं कोट्यवधी रुपये खर्च करून. भाषा ही दैनंदिन बाब आहे, ही लोकांच्या जीवनाची बाब आहे. आणि मराठी भाषा तिचं स्थान ते जर क्षीण होत असेल तर त्याची कारणं या सगळ्या या दिवसांच्या निमित्ताने करायच्या या चर्चा आहेत. या विषयावर एक व्याख्यान आपलं नसतं. मराठी भाषेचा गौरव करतो म्हणजे काय करतो, हे सगळं आम्ही मराठी भाषा मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये हे मुद्दे कालच्या उपस्थित केलेले आहेत. तुमच्या शासनाला, प्रशासनाला आणि राज्य मराठी विकास संस्थेसारखी संस्था ही नुसती इव्हेंट करायला लागलेली आहे. जी भाषेची संस्था आहे तिने याच्याकडे लक्ष द्यायला नको आहे का. तिचं काम आहे हे मुख्यतः. तिने सांगायला पाहिजे शासनाच्या सगळ्या संस्थांना, महाविद्यालयांना, शाळांना, साहित्य संस्थांना, सर्व प्रकारच्या संस्थांना की हे दिन अशा पद्धतीने साजरे करा. आम्हाला तुम्हाला सांगायची वेळ आलेली आहे. शासनाला, मंत्र्यांना, प्रशासनाला, राज्य मराठी विकास संस्थेला कशा रीतीने करा. कारण तुम्ही ते करत नाही आहात. तुम्ही सगळ्यांचे इव्हेंट करून टाकलेले आहे. तुम्हाला संमेलनांमध्ये फक्त रुची आहे, इव्हेंटमध्ये फक्त रुची आहे. प्रत्यक्ष गांभीर्याने काम करणारे लोक तुम्हाला नको आहेत. ही जी स्थिती निर्माण झालेली तिचे ताबडतोब बदल व्हायला पाहिजे. आणि हे दिवस हे त्याच्याच करतायत. ते शासनाचं असो, संस्थांचं असो, आपलं असो, आपली आत्मटीका आणि आत्मपरीक्षण मराठी भाषेच्या संबंधात करण्यासाठीच हे दिवस आहेत. याची आधी आपण जाणीव ठेवली पाहिजे. आणि माध्यम म्हणून मराठीची अवस्था, तिची दुरावस्था, त्याच्यावर नाही बोलायचं. यानिमित्त नाही तर कधी बोलायचं. आणि आम्हीच फक्त बोलायचं, बाकीच्यांनी काय करायचं. मराठीची सांस्कृतिक वैशिष्ट्य काय आहे, तिची बलस्थानं काय आहेत, हे लोकांपर्यंत पोचणार कसं आहे. ते तर आपण भाषेचं शिक्षण देतच नसल्यामुळे पोचतच नाही आहे ना. मराठीपासून तुटतोय मराठी भाषिक. आपल्या घरातल्या मुलांना मराठी वाचता येत नाही आहे, मराठी पुस्तकं वाचत नाही आहेत, कंटाळा करतायत. आपण जबाबदार आहोत त्याला. आपण रुचीच निर्माण केलेली नाही आपल्या भाषेबद्दल. आपण फक्त भाषेचं मनोरंजन करून टाकलेलं आहे, करमणूक करून टाकलेली आहे. विधी क्षेत्रामध्ये, न्याय क्षेत्रामध्ये, प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये तिची काय स्थिती आहे. बृहन महाराष्ट्रामध्ये, परदेशामध्ये नुसते आंतरराष्ट्रीय मराठी मंच स्थापन केले आणि सरकारी विश्व मराठी संमेलनं घेतली म्हणजे मराठी भाषेचा गौरव नाही वाढत 3 दिवसामध्ये. मराठीचं भाषा धोरण जाहीर नाही करत आहे आपण. 10 वर्ष झाले 3दा भाषा धोरण 3 समित्यांनी तयार करून दिलेलं आहे. आणि अजूनही त्या धोरणाकडे
सरकार डुंकून पाहत नाही आहे आणि आपण काहीच बोलत नाही आहे. आजच्या दिवशी नाही तर कधी बोलायचं? मराठी भाषा धोरण हा मराठीचा गौरव वाढवणारी बाब आहे ना. मग का नको आहे ते आपल्याला? का जाहीर करत नाही आहे सरकार? हे का विचारत नाही आहे आपण? मराठीचं भाषा नियोजन, तिची लिपी सुलभता, याच्यावर काय काम होतं आहे आपल्याकडे? कसं पोचेल? कसं कळेल? मराठीमधून अन्य भाषांमध्ये अनुवाद किती होतात? का होत नाहीत? अनुवाद करण्यासाठीच्या सोयी आपण का निर्माण करून देत नाही? आपल्या भाषेचा गौरव अनुवाद केल्यामुळे वाढणार आहे हे भान अजूनही आपल्या शासनाला का येत नाही? आणि ते आणून देण्यासाठी आपण प्रयत्नशील का असत नाही सगळे घटक आपल्या समाजातले? अशा मराठी भाषेशी संबंधित कितीतरी विषयांचा स्पर्श हा होतच नाही आहे शासनाच्या कार्यक्रमांमधून, महाविद्यालयांच्या कार्यक्रमांमधून, साहित्य संस्थांच्या कोणाच्याच कार्यक्रमांमधून होत नाही आहे. मग याच्यावर चर्चा कोण करेल? हे विषय समोर कोण आले? लोकांचं या बाबतीतलं उद्बोधन, प्रबोधन, जाण कोण वाढवेल मराठी भाषेबद्दलची? याचं लोकशिक्षण कोण करेल भाषेबद्दलचं? गौरव मराठी भाषेचा हा मराठी माणसानी त्याला वाटला पाहिजे अभिमान त्याच्या भाषेचा, तो कोण निर्माण करेल त्याच्यामध्ये? ना शासकीय कार्यक्रमांमधून तो निर्माण केला जात, ना अशासकीय कार्यक्रमांमधून केला जात. प्रत्येक ठिकाणी नुसता उत्सव केला जातो, इव्हेंट केला जातो. या सगळ्यांचा आम्ही मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये, ते राज्य मराठी संस्थेचे मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत, राज्य मराठी विकास संस्थेचे, आणि मराठी भाषा मंत्री उपाध्यक्ष आहेत, आणि म्हणून आम्ही त्यांना हे पत्र लिहिलेलं आहे. आणि अशा प्रकारचे शासन निर्णय आपण निर्गमित करा. आत्ता आम्ही जे सगळं बोलतो आहे, जे पत्रात लिहिलं आहे, या पद्धतीने भाषेशी संबंधित काम व्हायला पाहिजे, भाषेशी संबंधित कार्यक्रम व्हायला पाहिजेत. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं मराठी भाषा मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, शासनाने, प्रशासनाने. म्हणून लिहिलेलं पत्र आहे ते. सरकार त्याची कधीच उत्तरं देत नाही, पत्राची कोणत्याच. हे धोरणच झालेलं आहे सरकारचं आता, की पत्राकडे दुर्लक्षच करायचं, उत्तरच द्यायचं नाही. पण दुर्लक्ष करून तुम्ही किती दिवस करणार? आमच्यासारखे लोक तर प्रश्न विचारतच राहणार ना. उद्या आम्ही गेल्यावर अजून लोक विचारत राहणार. प्रश्न तर विचारणारच लोक. तुम्ही लोकांची प्रश्न विचारण्याची जी क्षमता आहे ती संपवू शकत नाही कोणीच. मराठी भाषेचा प्राचीन काळापासूनचा जो इतिहास आहे, आधुनिक काळापर्यंतचा, वेगवेगळ्या कालखंडात तिचं जे जे काही रूप होतं, त्या कालखंडात त्या लोकांनी त्या भाषेसाठी, मराठीच्या जतनासाठी, संवर्धनासाठी काय काय केलं, हे सगळं या निमित्ताने या गौरव वाढवणाऱ्या बाबी आहेत ना मराठीच्या, त्या समोर यायला पाहिजेत ना. म्हणजे मराठीची संत परंपरा, त्यांनी मराठी भाषेसाठी दिलेलं योगदान, त्या ग्रंथांनी दिलेलं योगदान, त्यातल्या आशयाने दिलेलं योगदान, हा सगळा बहुजन समाज आहे मराठीचा. तो लीळाचरित्रातून येऊ, तो महानुभावांचा असो, तो बसवेश्वरांच्या पंथातला असो, तो वारकरी असो, हा आहे ना मराठीचा गौरव वाढवणारे. या सगळ्यांवरती या निमित्ताने केवळ संत साहित्याच्या बद्दलची प्राध्यापकी पोपटपंची करून भाषेबद्दल कळत नसतं, ते साहित्याबद्दल कळतं. त्याच्या भाषिक आणि सांस्कृतिक बाबींवरती लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे. कोणकोणत्या भाषिक इतिहासातले मराठीच्या महत्त्वाचे काय टप्पे आहेत, कशी कशी वाढत गेली मराठी, कसं आलं तिला आजचं रूप, काय होतं आधीचं रूप, उद्या काय येणार आहे रूप तिला प्राप्त होणार आहे की नाही आहे, की फक्त बोली होणार आहे, याचा धांडोळा या निमित्ताने घेतला पाहिजे. हे सुद्धा आम्ही या पत्रामध्ये मुख्यमंत्र्यांना आणि मराठी भाषा मंत्र्यांना या पद्धतीने हे कार्यक्रम करायला लावा भाषा केंद्री, हे सांगितलेलं आहे. हे सगळं पुढच्या पिढ्यांपर्यंत कसं पोचणार आहे आपोआप? जर हे विद्यापीठातून पोचणार नाही, शिक्षणातून पोचणार नाही, भाषा शिक्षण तुम्ही देत नसल्यामुळे त्याच्यातून पोचणार नाही, तर पुढच्या पिढ्यांपर्यंत हे पोचवण्याची संधी जर अशा निमित्ताने आपण घेतली नाही, तर मराठी भाषेचा गौरव कशासाठी करायचा, याचं काय उत्तर आपले शिक्षक, विद्यार्थ्यांना, पालकांना सुद्धा काही देणं घेणं उरलेलं नाही आहे, कारण आपण त्यांच्यामध्ये रुचीत निर्माण केलेली नाही आहे. तर पाल्यांना तरी पालक काय सांगतील की कशासाठी गौरव वाढवायचा, तो गौरव म्हणजे काय? आणि तथाकथित थोर विचारवंत लेखक जे आहेत, जे केवळ साहित्याची बद्दल बोलत असतात, आणि ते त्यातल्या त्यात पुन्हा स्वतःच्याच बद्दल जास्त बोलणारे खूप झालेले आहेत आजकाल. अशा लेखक वाचकांना आणि श्रोत्यांना काय सांगणार, तर त्यांनाच माहिती नाही. सगळं तेच जर बोलत नाही या विषयावरती, कारण हे सगळं परिश्रमपूर्वक करायचं काम आहे, मान मोडून करायचं काम आहे, अभ्यासपूर्वक करायचं काम आहे, ते करायचं आपल्याला कंटाळा आहे.
आपण फार संमेलनबाज, विधानबाज, टाळ्याबाज, पुरस्कारबाज, लाभकेंद्री असे जे झालेलो आहोत, ज्याने मराठीचा गौरव वाढणार नाही आहे. आपला आत्मगौरव म्हणजे मराठी भाषेचा गौरव नाही आहे. मराठी भाषेचा गौरव म्हणजे आपला गौरव आहे. हे सगळं आम्ही या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणून त्या पत्राच्या संबंधात ही माहिती देतो आहे की जानपद म्हणजे केवळ नागरी आणि महानगरी भाषेचं रूप म्हणजे भाषा आणि साहित्य रूप म्हणजे भाषा नव्हे. मराठी भाषेचा गौरव जो वाढवलेला आहे तो अनागरी जानपद पातळीवरच्या भाषिक रूपांनी वाढवलेला आहे. त्यात निर्माण झालेल्या जीवन व्यवहाराने वाढवलेला आहे. त्यांचा जो भाषिक व्यवहार आहे, प्राकृत रूपातल्या मराठीचा जो व्यवहार आहे, यांचं जे योगदान आहे ती मराठीची खरी गौरवशाली परंपरा आहे. त्याचं कोणतंही स्मरण या प्रसंगी केलं जात नाही. मग कशासाठी करतो आपण हे भाषा दिवस साजरे, भाषा गौरव दिन साजरे? केवळ उत्सव साजरा करणं, केवळ मनोरंजक कर्मप्रधान टाळ्या पिटण्याजोगं, मानधनापुरतं, पुरस्कार वितरणापुरते, सोहळे करण्यापुरते, गर्दी जमवून दिखाऊ स्वरूपाचे कार्यक्रम आणि काहीतरी करून दाखवल्याची नोंद फक्त आपल्या अहवालांमध्ये घेण्यापुरते? कशा करतो आपण? हे प्रश्न आधी आपण आपल्याला विचारले पाहिजे. याचं भान कृपया मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने शासकीय, अशासकीय अशा सगळ्या कार्यक्रमांमधून राखलं जाणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. फार गांभीर्याने याच्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. अतिशय गांभीर्याने या सगळ्या गोष्टी आपण आता घेण्याची गरज आहे. आणि त्यामुळे आम्ही अशी विनंती केलेली आहे शासनाला की तो शासकीय कार्यक्रम असोत, शासन असो, प्रशासन असो, राज्य मराठी विकास संस्था असो, भाषा संचालनालय असो, या सगळ्या आणि साहित्य संस्था असोत, महाविद्यालय असोत, शाळा असोत आणि कोणत्याही भाषाविषयक कार्यक्रम दिन साजरा करणाऱ्या, यावरती लक्ष केंद्रित करणाऱ्या कार्यक्रमांचा बद्दलचे शासन निर्णय काढून ते निर्गमित करा. गांभीर्याने वळण लावा भाषा व्यवहाराला. भाषा केंद्री करा व्यवहार, जो साहित्य केंद्री झालेला आहे. सगळ्या संस्था आणि सगळा व्यवहार कामच करत नाही आहेत भाषेचं. कुठलंच साहित्य संस्थासुद्धा कोणतं काम करतात भाषेचं, संस्कृतीचं? काय करतात? पुरस्कार वितरण, वर्धापन दिन, एक नियतकालिक, 6 महिन्यातून एखादा अंक करतात. काय साहित्य संस्थासुद्धा आपल्या भाषेच्या संबंधामध्ये काय करतात? किती प्रकल्प करतात? जर हे काहीच करत नसतील तर कशाचा गौरव दिन साजरा करा? कशाला अनुदानं पाहिजेत आपल्याला? लोकांचा पैसा आपण जो खर्च करतो, लोकांनी त्याचा हिशेब मागितला पाहिजे की जे करायला पाहिजे भाषेसाठी त्यातलं तुम्ही काय करता आणि काय नाही. हे आपलं उत्तरदायित्व आहे. आणि आपण जर ते विसरत असू तर लोकांनी आपलं उत्तरदायित्व जागृत करून हे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. त्याशिवाय मराठीचा गौरव हा आपोआप केवळ संमेलनं घेऊन, टाळ्या वाजवून, गर्दी करून, उत्सव करून साजरा होऊ शकत नाही. याचं आपण भान बाळगणं अतिशय गरजेचं आहे आणि याकडे फार गांभीर्याने आपण बघितलं पाहिजे. धन्यवाद.